काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली, खूप वाईट. आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून, मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलं होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ती वेगळे नाहीये. ह्या तीन टीमात असं माझं मत आहे. खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम, खून करायला लावणारी वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला आहे. तो सरमाड का काय कोणी ते एका जागेवर बसले ती आणि हे घडून आणतोय. म्हणजे खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. याच्यावरती 302 होऊन हा कायमचा जेलमध्ये सरला पाहिजे, पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे.